वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वर्नीज घरगुती स्वाद। तर आजची आपली रेसिपी आहे पनीर मसाला। जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। पाव किलो पनीर घेतले, 10-12 काजूचे गर, जिरा पावडर, धने पावडर, कस्तुरी मेथी, 7-8 लसूण पाकळ्या, कोथिंबीरीचे देठ, 3 मध्यम आकाराचे टोमॅटो, 4 मध्यम आकाराचे कांदे, कोथिंबीर, आलं, फ्रेश क्रीम आणि आपला लाल मसाला। मध्ये आता मी ते पनीर थोडं फ्राय करून घेते, जास्त पण फ्राय नाही करायचं, लाईटली फ्राय करायचे। यामध्ये मी आता लाल मसाला थोडासा टाकते, थोडं लाईटली फ्राय करून घ्यायचे ते पनीर। आपले हे आता असे फ्राय झालेले आहेत थोडेफार। तर हे बाकीचं सर्व आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे। टोमॅटो, लसूण पाकळ्या, आलं, कोथिंबीरीचे देठ, काजूचे गर, जिरा पावडर, धने पावडर, थोडीशी कोथिंबीर, आपल्याला हे मिक्सरला लावून घ्यायचे। तर अशी ही पेस्ट तयार झाली आहे। एका पॅन मध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी जिरा ऍड करते। तुम्ही खडे गरम मसाले पण घालू शकता। आता मी यामध्ये कांदा घालून, हळद घालून फ्राय करते। थोडा कांदा असा मऊ व्हायला पाहिजे, त्यामध्ये धने पूड, जिरे पूड हे घालते। आपला लाल मसाला हे थोडं फ्राय करून घ्यायचं, त्याला असं तेल सुटलं पाहिजे, असं फ्राय करायचं सर्व मसाले। तर मी गरम मसाला पण ऍड केलाय त्यामध्ये। ते बघा असं तेल सुटलेलं आहे त्या मसाल्यांना। तर यामध्ये आपण ती वाटलेली पेस्ट आहे ती आपण ऍड करतोय आणि आता हे मिश्रण एकजीव करायचं आपल्याला। मस्त असं योग्य कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता मी कसुरी मेथी ऍड करते। मिक्स करून घ्यायचं, मीठ ऍड केलं आता। आपली अशी ग्रेव्ही तयार झाली आहे। त्यामध्ये कोथिंबीर ऍड केली आहे मी आता। त्यामध्ये मी फ्रेश क्रीम वापरते। असं थोडं ढवळून घ्यायचं त्याला। त्यामध्ये जे आपण फ्राय केलेले पनीर ऍड करायचे। ती ग्रेव्ही जास्त अशी ढवळायची नाही, कारण ते पनीर तुटण्याची शक्यता असते। 5 मिनिटच फक्त ठेवून द्यायचं गॅसवरती। तर अशी आपली
पनीर मसाला रेसिपी तयार झाली आहे. तुम्ही पण एकदा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि कशी झालेली ही कमेंट बॉक्समध्ये मला पाठवा. थँक्यू.